मागच्या लेक्चरला आपण 5 टेस्ट शिकलो. 2 त्रिकोण एकरूप असतील तर ते कोणत्या टेस्टमुळे असणार आहेत? तर या 5 मराठीमध्ये बाको, बाको, बाबाबा, बाकोको आणि कर्णभुजा प्रमेय. इंग्रजीमध्ये SAS, ASA, SSS, SAA आणि RHS. हे कायम डोक्यात पक्क पाहिजे. ही आपली हत्यारे आहेत. ही हत्यारे आहेत. ही हत्यारं जर आपल्याकडे तयार असतील तर प्रॉब्लेम पटापट सुटणार. हत्यारं जर आपण विसरलो तर प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. त्यामुळे हत्यारं एकदम तयार पाहिजेत आणि शार्प पाहिजे. बर, आता एक मी तुम्हाला प्रमेय थिअरम देतो. थिअरम बघा, इफ पॉइंट P, बरं आधी त्याच्या आधी थोडं डिस्कशन करूया. लंबदुभाजक इंग्रजीमध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर. लंबदुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर लंबदुभाजक मला सांगा बघूया कसा दिसतो? सांगू शकाल? कोण सांगू शकेल? लंबदुभाजक कसा असतो, कसा दिसतो? वा, हात वर करताय, शाबास. हा हर्ष, सांग बघूया. तो ड्रॉ करून दाखवू? दाखव किंवा तोंडी सांग ना. लंबदुभाजक कसा असतो दिसायला? अरे हात वर केलास ना. कोण तोंडी कोण सांगतोय? एक रेषाखंड घेतला, सेगमेंट AB, त्याचा मला लंबदुभाजक काढायचा असेल तर तुम्हाला येतो का? कंपास बॉक्स वापरून, कंपास पट्टी वापरून काढता येतो का? किती जणांना येतो? लंबदुभाजक काढता येतो? लंबदुभाजक येतोय बऱ्याच जणांना येतो. व्हेरी गुड. बरं, त्याच्यात आपण आता नको वेळ घालवायला. मी तुम्हाला दाखवतो कसं काढायचं तो. तीच प्रोसिजर तुम्हाला येते का दुसरी कुठची येते ते मला सांगा. ठीक आहे. सेगमेंट एक घेतला. बर बर, तर कोणतरी माईक चालू करून सांगा मला कसं करायचं ते. मग मी तसं काढत जातो. कोण सांगतोय? आता हातवर केला होता बऱ्याच जणांनी. कोणाला तरी एकाला सांगायला सांगतो. हा, लेखा सांग बघूया. पहिल्यांदा सेगमेंट त्या AB दोन आहे. पहिल्यांदा A वर कंपास लोखंडी टोक ठेवून अर्ध्याहून जास्त भाग घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक AB च्या वरच्या साईडला आणि एक AB च्या खालच्या साईडला असे 2 आर्क मारून घ्यायचे. त्याच्यानंतर तेच माप B वर ठेवून पुन्हा AB च्या वरच्या साईडने आणि AB च्या खालच्या साईडने एक आर्क मारून घ्यायचे आणि ते 2 पॉइंट एकमेकांना जोडायचे. की जो तयार होतो तो लंबदुभाजक किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर. सगळ्यांना हेच म्हणायचंय का? बर, ठीक आहे. एक सेगमेंट असेल AB, त्याला बायसेक्टर किती असतील? एक सेगमेंट दिला तुम्हाला आणि त्याला सांगितलं या सेगमेंटचे बायसेक्टर काढा. या सेगमेंटचे दुभाजक जितके शक्य असतील तितके काढा. तर किती असतील एका सेगमेंटला दुभाजक? अंदाजे 1 असेल, 2 असतील, 5 असतील, 10 असतील, 25 असतील. किती असतील एका सेगमेंटला? इन्फिनिटी.
दुभाजक किती असतील अंदाजे? एक एकच. अजून कोणाला काय वाटतंय? तेजलला वाटतंय, इन्फायनिटी वेदिकाला वाटतंय इन्फायनाईट म्हणजे काहीतरी असेल, अनंत, जितके काढू तितके. बरं, 2 मध्ये काय नाही. बरं, श्रेयस बापटला वाटतंय 2 असतील. अजून सर 2 2 असतील. अजून पण कोणा? सर इन्फिनिटी इन्फिनिटी असते. अरे वा, इन्फिनिटी असते. अजून दुभाजक 2 असतील. बर बर, बघूयात. आता तुम्हाला या काठीचे 2 समान तुकडे करा असं सांगितलं आणि कोयता दिलाय. कोयता 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 कसा असतो आपला कोयता? थांबा, कोयता काढतो. अशी मूठ आहे चांगली आणि कोयता आहे असा. या कोयत्याने या काठीचे 2 सारखे तुकडे करा असं सांगितलं. तर सारखे तुकडे म्हणजे मिड पॉइंट, मध्यबिंदू, त्यातून तुमचा कोयता गेलाच पाहिजे. पण मग तो कोयता तुम्ही असा मारा किंवा असा मारा किंवा असा मारा किंवा असा मारा. जर मध्यबिंदूतून जाणारा तुमचा कोयत्याचा घाव असेल तर त्याचे 2 समान बनतील की नाही बनणार? बनतील. त्यामुळे हाऊ मेनी बायसेक्टर्स आर देअर? किती असतील? 1 असेल, 2 असतील, 3 असतील, जितके पाहिजे तितके. प्रत्येक जण वेगळा असं पण असू शकतो. त्यामुळे इन्फिनिटी म्हणून कोणीतरी उत्तर दिलं ते बरोबर आहे. पण इन्फिनिटी हा जरा डेंजरस शब्द आहे, तो जरा सांभाळून वापरायला हवा. अनेक, हाऊ मेनी बायसेक्टर्स विल बी देअर? मेनी. किती दुभाजक असतील एखाद्या सेगमेंटला? अनेक. बर, ठीक आहे. एखाद्या सेगमेंटला जर म्हणजे एखाद्या रेषाखंडाला मला जर लंब काढायचं असतील, लंब, परपेंडिक्युलर, हाऊ मेनी परपेंडिक्युलर्स विल बी देअर फॉर अ सेगमेंट? एका रेषाखंडाला किती लंब रेषा काढता येतील? मेनी अरे वा, नीट विचार करून सांगा. एका रेषाखंडाला किती लंब रेषा काढता येतील? एकच एकच. कॅमेरा बंद आहे, कॅमेरा चालू कर. अरे कॅमेरे चालू करा, मी बघ. बंद करायची सवय बंद करा. हा, एका रेषाखंडाला किती लंब रेषा काढता येतील? परपेंडिक्युलर्स कॅन बी ड्रॉन टू वन सेगमेंट? मेनी मेनी. अरे सर विचार, अनेक काढता येतील. प्रत्येकाने बिंदास उत्तर द्यायचं, काय फरक पडत नाही. चुकेल ना जास्तीत जास्त. अजून काय? इन्फायनाइट भरपूर. कशा काढणार? दाखवतो काढून. सेगमेंट एबी आहे, त्याच्यावरचा कोणताही एक पॉइंट घ्या, अनेक. त्याला लंब रेषा काढता येईल. दुसरा कोणताही त्याला लंब रेषा काढता येईल. कितीतरी पॉइंट्स आहेत सेगमेंट एबी वर, कितीतरी पॉइंट्स आहेत. त्या प्रत्येक पॉइंट मधनं जाणारे लंब काढता येतील आपल्याला भरपूर. इन्फायनाइटली मी अनेक. त्यामुळे लंब किती? नुसते किती? अनेक. हाऊ मेनी परपेंडिक्युलर्स? मेनी. हाऊ मेनी बायसेक्टर? मेनी. पण मी प्रश्न काय विचारलाय? हाऊ मेनी परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कॅन बी ड्रॉन? हाऊ मेनी? 1
perpendicular bisectors can be drawn. हा, लिहून दाखवा तुमचं उत्तर, वहीमध्ये लिहा मोठ्या अक्षरात आणि उत्तर दाखवा मला. हाऊ मेनी परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कॅन बी ड्रॉन? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांचं काय मी चेक करू शकणार नाहीये. परीस बरोबर आहे, श्रेयस बापट बरोबर आहे, स्वरा जवळ घे, वही चुकलं, जयराम आणि विठ्ठल बरोबर आहे, गॅलेक्सी J4 बरोबर आहे. गॅलेक्सी J4 तुला नाव बदल, परवानगी देऊन ठेवलेली आहे, नाव बदला. देवदत्त गावडे बरोबर, श्रेया शेळके करेक्ट, सुरांगी खानोलकर जरा वही जवळ धर, मी चुकलं, तन्वी बरोबर, हर्ष बरोबर, शाबास, त्यांचा विचार बरोबर चाललेला आहे. बरेच जण व्हिडिओ ऑन, शाबास, व्हेरी गुड. हा, उत्तर दिशा कामत बरोबर आहे, पार्थ परब बरोबर आहे, गुरुनाथ मेनी चुकलं, आविष्कार 1, वेदिका 1 बरोबर. आन्सर इज 1, कारण तो स्पेशल आहे ना, तो परपेंडिक्युलर पण हवा आणि बायसेक्टर पण हवा, दोन्ही हवेत. मग असे अनेक नाही आहेत, परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर असा एकच हिरव्या रेषेत काढतो. परपेंडिक्युलर पण आहे आणि बायसेक्टर, म्हणजे तुम्ही कोयत्याने उभा बरोबर घाव घातला, असा उभा घाव घातला तर जे तुकडे होणार ते दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर मुळे झालेले तुकडे, तो असतो युनिक. परपेंडिक्युलर बायसेक्टर युनिक, म्हणजेच लंबदुभाजक एकच किंवा एकमेव. अरे हे लक्षात ठेवण्यासारखे, नाहीतर आपण चुकीने काहीतरी दुसरंच उत्तर देऊ, तसं चालणार नाही आपल्याला. परपेंडिक्युलर किती असतात? इन्फायनाइटली. बायसेक्टर किती असतात? इन्फायनाइटली मेनी. परपेंडिक्युलर बायसेक्टर किती असतात? एक आणि एकच, कारण त्यांनी दोन कामं करायची, त्याला डबल रोल आहे, परपेंडिक्युलर पण राहायला हवं, बायसेक्ट पण करायला हवं, त्यामुळे एकच मनुष्य हे काम करू शकतो. व्हेरी गुड. त्यामुळे आता जो परपेंडिक्युलर असतो आणि बायसेक्टर पण असतो, त्याच्यावर आपला पहिलं प्रमेय आहे थिअरम. If point P is on perpendicular bisector of segment AB, म्हणजे पहिली कंडिशन काय, पी कुठे आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर बाय, then it is equidistant from the end points of the segment. म्हणजे आता मराठीत सांगतो, कोणताही बिंदू P हा जर लंब दुभाजकावर असेल, कोणताही बिंदू P हा जर लंब दुभाजकावर असेल, तर तो कायमच रेषाखंडाच्या दोन अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. अरे मराठी, इंग्लिश, कोणत्या तरी एका भाषेत समजतंय ना मी काय बोलतोय ते? थिअरम आहे, प्रमेय आहे, म्हणजे सिद्ध करावं लागणार. जर कोणताही बिंदू P हा जर लंब दुभाजकावर असेल
तर तो त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. If any point is on perpendicular bisector of a segment, then it is equidistant from the end points of the segment. कळलंय? तर जर आता ही आपल्याला दिलंय काय काय ते लक्षात घ्यायला, आपल्याला या थिअरम मध्ये दिलेलं काय, हे झालं इंग्लिश स्टेटमेंट. आता आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहूया. मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय असणार आहे, चित्र काढूया. सेगमेंट ए दिलेला आहे, ए बी, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर दिलेला आहे, हा कोण आहे, परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर पण आहे. या पॉइंटला आपण नाव देऊया एम, मध्यबिंदू. आता थेरम असं सांगतो की जर कोणताही पॉइंट पी हा जर लंबदुभाजकावर असेल, if any point P is on perpendicular bisector of segment AB, then it is equidistant, म्हणजे PA is equal to PB. Okay, given P belongs to perpendicular bisector of segment AB. To prove that PA equals PB किंवा PA congruent to PB. हे इंग्लिश मध्ये हा थिअरम जो आहे तो इंग्लिश मध्ये लिहिला. दिलं काय आहे, P परपेंडिक्युलर बायसेक्टर. विचारलं काय आहे, इक्वल असतात ते दाखवायचे. मी 5 मिनिटं थांबणार आहे, तुमचं प्रूफ लिहायचा प्रयत्न करा. प्रूफ लिहिता आलं तर आपल्याला पुढे पटापट गोष्टी सॉल्व्ह करता येणार आहे. ऍडमिट ऑल. व्हिडिओ पॉज करतो, तुम्ही मला तुम्ही लिहून जे काय असेल ते दाखवा आणि मग मी पुढचं सांगतो. बरं, काही जणांनी उत्तर बरोबर केलं, पण लिहायचं कसं हे अजून मी सांगितलेलं नाहीये, ते आता पहिल्यांदा सांगतो. कन्सिडर ट्रायंगल PAM corresponds with triangle PBM. चित्रात दोन त्रिकोण दिसत आहेत, ते दिसायला एकरूप आहेत, त्यामुळे डायग्राम काढताना जर आपण व्यवस्थित काढली तर आपल्याला चित्रामध्येच ते दोन कॉन्ग्रुएंट एकरूप त्रिकोण दिसायला लागतात. पहिलं वाक्य हे लिहायचं. ठीक आहे, स्टेटमेंट नंबर 1, AM कॉन्ग्रुएंट BM. या प्रत्येक स्टेटमेंटचं डॉट 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 काढून का असं आहे, तर गिवन. कारण काय, गिवन काय, P बिलॉंग्स टू परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB ना, त्यामुळे तो दोन तुकडे करतोय सेगमेंट AB चे, ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे, म्हणून त्याचं कारण काय लिहिलं, गिवन. दुसरा नंबर आहे अँगलचा. अँगल AMP किंवा PMA कॉन्ग्रुएंट. मी लिहित असताना तुम्ही वहीत लिहायचंय, म्हणजे वेळ जाणार नाही नंतर. नाही तर माझं लिहून झाल्यावर तुम्ही लिहायला सुरुवात केलं तर परत थांबून राहायला लागणार मला. PMA इज कॉन्ग्रुएंट टू PMB, म्हणजे या बाजूने पण हा 90 अंशच आहे आणि या बाजूने पण हा 90 अंशच आहे. गिवन. हे पण दिलेलंच आहे, कारण तो परपेंडिक्युलर बायसेक्टर होता, त्यामुळे तो दिलेलाच आहे. आणि आता तिसरं जे कारण आहे ते शोधून काढायला बुद्धी वापरायला लागणार. कोणतं बरं तिसरं कारण आहे, हा सोपं आहे, PM कॉन्ग्रुएंट टू PM. प्रत्येक जण स्वतःशी एकरूप असतोच, सेल्फ कॉन्ग्रुएंट.
3 गोष्टी झाल्या. आता या 3 गोष्टींकडे नीट बघायचंय. पहिल्यांदा मिळाली ती साइड, मग मिळाला तो मधला अँगल, आणि मग तिसऱ्यांदा मिळाली ती साइड. देअरफॉर बाय SAS टेस्ट वरती जे आपण 2 ट्रायंगल लिहिलेले आहेत तेच परत ट्रायंगल PAM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PBM. लक्षात घ्या, 3 गोष्टींमुळे आपण ट्रायंग्युलर कॉन्ग्रुएंट केले, एकरूप केले. इथे सुद्धा ही टेस्ट लिहिलेली असणं सगळ्यात महत्वाचं आणि बरोबर असणं. प्रत्येक स्टेटमेंटला कारण लिहिलेलं असणं महत्वाचं आणि आता 3 गोष्टी वापरल्या, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, त्यामुळे खरं म्हणजे उरलेल्या 3 गोष्टी सुद्धा एकरूप असणार आहेत. पण आपल्याला सगळ्याला याची गरज नाहीये. देअरफॉर याला आपण स्टेटमेंट नंबर 4 म्हणूया. आणि 5th स्टेटमेंट, देअरफॉर PA कॉन्ग्रुएंट PB बाय CSCT corresponding sides of congruent triangle. बस, म्हणजे मी आता कुठून कुठपर्यंत प्रूफ लिहिलं, इथून इथपर्यंत 5 ओळीचं प्रूफ आहे. पण एक शब्द जास्ती नाही, एक शब्द कमी नाही. सगळेच्या सगळे मार्क मिळणार. प्रत्येक ठिकाणी कारण लिहिलेलं आहे. आणि आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं PA कॉन्ग्रुएंट टू PB. आपण PA कॉन्ग्रुएंट टू PB सिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक वेळेलाच तुम्हाला 2 गोष्टी कोणत्या तरी दिलेल्या असणार आहेत आणि तिसरी तुम्हाला डोकं लढवून शोधून काढायला लागणार. तेवढी काढली की या पद्धतीने ते उत्तर लिहिलं तर बरोबर. नाहीतर मग तेच चुकली, काहीतरी वेगळंच नाव लिहिलंय, मग ह्यात लिहिलं. आणि ते लिहिताना सुद्धा मी शिस्त पाळलेली आहे बघा. पहिलं S, मग A, मग S. म्हणजे मग डायरेक्ट आपल्याला हा SAS जो आहे तो इथे लिहायला मिळतो असा. आता हे थोडे उलट सुलट लिहिले तर चालतील की नाही चालणार? चालतील, चूक नव्हे, पण हे जास्ती बरोबर आहे मी लिहिलेलं. लक्षात घ्या, उलट सुलट त्या नंबरला जर ती वाक्य लिहिली तर चुकलंय का? तर चुकलेलं नाही, पण मी लिहिलंय ते जास्ती बरोबर आहे. तुमच्या लक्षात येतंय का मी काय सांगते? तुम्हाला कसं लिहायचं ते कळतंय का? जो चांगलं गणित शिकतो आहे त्याच्या प्रत्येक कृतीतून ते दिसलं पाहिजे की अरे वेगळं आहे काहीतरी. कुठेही लिहिता सेगमेंटच्या जागी AB नुसतं नाही लिहित. AB सेगमेंट म्हणायचं असेल तर डोक्यावर आडवी लाईन काढतो. अँगल ABC म्हणून 90 डिग्री असं नाही लिहायचं. मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. 2 सेगमेंट एकरूप असतात, 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात, 2 सेगमेंटची लांबी इक्वल असते, समान असते. या सगळ्या ज्या गोष्टी मी प्रत्येक लेक्चरला सांगतोय त्या तुमच्या लिखाणातनं बाहेर आलेल्या दिसल्या पाहिजे, तर आपण बदलतोय. काय म्हणाले ते लिहिलंय सर, मी RHS लिहिलं होतं की तिकडे मला एक दिसला की 90 अंशाचा कोन. RHS पण असणार, चूक. RHS मध्ये हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण एकरूप असावा लागतो. आता इथे तुम्हाला कर्ण एकरूप करायचं आहे, त्यामुळे RHS 100% चूक. म्हणून टेस्ट शोधून काढताना आपल्याला शांत डोक्याने विचार करायला हवा. आणि एकदा तुम्ही बरोबर शोधून काढली टेस्ट की लिखाण कसं पाहिजे? पद्धतशीर. एक शब्द जास्ती नाही, एक शब्द कमी नाही. कोणाला मार्क कापायचं काही संधी दिलेली नाही. 5 मार्क असेल तर 5 ओळींचं प्रूफ आहे, पूर्ण मार्क मिळालेच पाहिजे. अरे समजतंय का तुम्हाला मित्रांनो, मुलांनो, झिलग्यांनो, चेडवांनो, समजतंय का? व्हेरी गुड. चला आता दुसरं देतो. याला आपण PB1 परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम नंबर. अरेच्या सापडला कोणतरी? सर रेडमी 9 येतो. रेडमी आहे का? रेडमी, बरं थांबा. येस, रेडमी 9.
सर रेडमी नाही टेडमी होतं ते. रेडमी होतं का? थांबा. काय माझं इथे इथे अनोटेट कशाला मी रिस्ट्रिक्शन घालायला हवं? नोटेड ऑन शेअर्ड स्क्रीन. हे असले उद्योग करायलाच काही जण फक्त अटेंड करतायत काय? बर, आता लिस्ट थांबा जरा. आधी आता मी काय करतो, टेडमी 9 ना येतोय. हा बर, बाहेरच येतो आता ऑलरेडी. टेडमी 9 होतं का? हो टेडमी 9 होतं. हा टेडमी 9 तो गेला ऑलरेडी बाहेर वेटिंग रूम मधनं. आता घेत नाही त्याला, बसू दे बोंबलत बाहेर. ठीक, चला. बर थांबा, मी स्क्रीन शेअर काढतो एकदा आणि परत घेतो. अरे अच्छा, तो हात आला का काय? बसू दे वाट बघत. ओके, पुढे आता दुसरा थेरम. ह्याला आपण PB1 म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? PB1, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम नंबर 1. याला आपण नाव देऊया PB1. आता याचाच दुसरा भाग थेरम. If point P is equidistant from end points from A, B of segment AB, then P lies on perpendicular bisector of AB. म्हणजे मगाशी जो होता त्याच्या उलटा आहे. त्याला आपण कॉन्व्हर्स असं म्हणतो. उलटा, कॉन्व्हर्स. म्हणजे मगाशी जी गोष्ट विचारली होती ती गोष्ट आता दिलेली. गिवन, आता दिलेलं काय? गिवन PA congruent PB. To prove that P lies on perpendicular bisector of AB. वरती आपण बघूया काय दिलं होतं आणि काय विचारलं होतं. गिवन वॉज P बिलॉंग्स टू परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. हे दिलं होतं मगाशी आणि विचारलं होतं PA इज कॉन्ग्रुएंट विथ PB. आता PA कॉन्ग्रुएंट विथ PB दिलेलं आहे आणि P लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB विचारलंय. मी डायग्राम काढतो, नावं देतो आणि तुम्हाला वेळ देतो. आता तुम्ही मला कसं काय लिहून दाखवताय ते बघायचं. डायग्राम स्वराच वाढ आतमध्ये या. आता मात्र डायग्राम काढताना मी सेगमेंट AB काढणार आहे आणि पॉइंट P असा दाखवणार आहे. P की जो PA आणि PB, अच्छा हे दोघं आहे आपल्याला एकरूप आहेत. आता आपल्याला सिद्ध करायचंय की P लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता इथे दोन गोष्टी आहेत, परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर. तर तुम्हाला सुरुवातीला मी थोडी मदत करतो, ती अशी की लेट M
एम बी मिडपॉइंट ऑफ ए बी. म्हणजे एम हा AB चा मध्यबिंदू आहे असू द्या. याचा अर्थ एम इज इक्वल टू BM झाला. जॉईन PM, सेगमेंट PM जॉईन करायचं. जॉईन केला. बरोबर आहे. आता टू प्रूव्ह दॅट, काय सिद्ध करायचं आपल्याला की PM is perpendicular to AB. हे सिद्ध करायचं. म्हणजेच मॅथ्स मध्ये काय सिद्ध करायचंय, मेजर अँगल PMA इज इक्वल टू मेजर अँगल PMB. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. किंवा कॉन्ग्रुएन्सीच्या भाषेत अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मी तुम्हाला कन्स्ट्रक्ट, याला हे जे मी आधी लिहिलेलं आहे हे दोघं, हे वाक्य, याला आपण हेडिंग देणार आहे कन्स्ट्रक्शन. बरोबर. तर आता इथे तुम्ही खाली प्रूफ, पद्धतशीर प्रूफ कोण लिहून दाखवतोय ते मला बघायचंय. निम्म्यापेक्षा जास्त काम मी करून दिलेलं आहे तुम्हाला. 5 मिनिटं थांबणार आहे, चेक करणार आहे तुमचं. Consider correspondence. Triangle PMA corresponds with triangle PMB. ठीक है. स्टेटमेंट नंबर 1. PA congruent PB given 2. AM congruent BM given 3. PM congruent PM self congruent 4. Therefore, by SSS, तिन्ही साइड्स आहेत ना वरच्या, SSS टेस्ट, ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PM झालं. अर्ध काम झालं. आता विचारलंय काय, 5. Therefore, angle PMA B. आणि याचं कारण काय, corresponding angles of congruent triangle. अरे लक्षात येतंय का तुमच्या मित्रांनो? ओके. आता मी 2 वेळा तुम्हाला लिहून दाखवलं कॉन्ग्रुएन्सीचं प्रूफ, एकरूपतेचं प्रूफ कसं लिहायचं. आता मी एक वेगळा प्रॉब्लेम देतो तुम्हाला. कोणत्याही त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला, आउटसाइड ट्रायंगल ABC, 2 इक्विलॅटरल ट्रायंगल काढलेले आहेत, PAB आणि QAC. ठीक आहे. तर P पासून C चं अंतर आणि Q पासून B चं अंतर सारखं असणार. म्हणजेच PC कॉन्ग्रुएंट टू PQ हे सिद्ध करायचे. बघूया किती जण म्हणताय. 5 मिनिटं वेळ देतो. आता मात्र लिहिताना चूक अजिबात होता कामा नये. एकदा म्हणजे सुटलं काय गणित वेगळी गोष्ट आहे, गणित सुटलंय पण लिहायला चुकलं असं नाही होता. हिंट, मदत माझ्यातर्फे. कोणते 2 ट्रायंगल एकरूप असणार आहेत ते सांगतो. PAC आणि BAQ
हे दोन ट्रायंगल एकरूप असणार. आता ते त्याच्या पुढचं जे 4-5 ओळींचं प्रूफ आहे ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. बरं, आता मी तुम्हाला या दोन ट्रायंगलची नावं पण सांगून झालेली आहे. तर आता या दोन ट्रायंगलकडे आपण बघूया. दिसत नसलं तर त्यांना जरा असं हायलाइट करा, म्हणजे ते दिसायला लागतील. हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. हा, हे दोन ट्रायंगल एकरूप दाखवायचे आपल्याला. बर, मग काय काय ऑलरेडी आपल्याकडे आहे एकरूप? तर ही बाजू एकरूप आहे, दिसते. या ट्रायंगलची पी ए आणि या ट्रायंगलची बी ए एकरूप आहेत, दिसत आहेत. बरोबर. या ट्रायंगलची एसी आणि या ट्रायंगलची एक्यू एकरूप आहेत. एसी एकरूप एक्यू आहेत, कारण त्या बाजू इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाजू आहेत, सारख्याच असणार. बर, म्हणजे आपल्याकडे दोन आहेत. पहिलं स्टेटमेंट पाहिजे तर लिहू आपण, पी ए कॉन्ग्रुएंट बी ए, साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर. दुसरं स्टेटमेंट पाहिजे तर लिहू आपण, किंवा दुसऱ्याला जरा जागा सोडू, कारण हे नंतर सांगतो. अजून एक स्टेटमेंट लिहूया, एसी कॉन्ग्रुएंट एक्यू, कारण साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. मग आता दोन साइडचं काम झालं आपलं. तर पहिलं म्हणजे ह्याला दोन साइड आहेत, याच्यात दोन साइड आहेत, आणि बाकी कशातच दोन साइड नाही आहेत. त्यामुळे लागलं तर आपल्याला एसएस ने होईल काम किंवा एसएसएस ने होईल, पण एसएसएस ने होणार नाहीये, कारण तिसरी बाजूच विचारलेली आहे. जे विचारलंय ते काय वापरायची परवानगी नाही ना आपल्याला. त्यामुळे एसएसएस रद्द. एएसए मध्ये एकच बाजू आहे त्यामुळे रद्द. एसएए मध्ये पण एकच बाजू आहे त्यामुळे रद्द. आणि आरएचएस मध्ये तर 90 डिग्री अँगल लागतो, तो नाही आपल्याकडे, त्यामुळे ते रद्द. त्यामुळे जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असायला हवे असतील तर ते फक्त एसएस नेच असणार. त्याच्यापैकी दोन साइड आपण शोधून काढल्या. आता मधला अँगल, याचा मधला अँगल कोणता? पीएसी चा मधला अँगल हा, आणि बीएक्यू चा मधला अँगल कोणता? तर हा. हे दोघ जण एकरूप असायची काही शक्यता आहे का? याच्यावर आपण विचार करायला हवा. जर विचार केला आणि ती एकरूपता सापडली तर आपला प्रॉब्लेम सुटला. अजून 3 मिनिटं थांबतो. बघा, दोन अँगल इक्वल असायचं काही कारण आहे का? आणि सापडेल. ओके, आता ही दुसरी जी गोष्ट इथे लिहायची आपण ठेवलेली होती ती सिद्ध करूया. मेजर अँगल पीएसी म्हणजे कोण? तर मेजर अँगल पीएबी प्लस मेजर अँगल बीएसी, हा अधिक हा. पण पहिला जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगलचा आहे, समभुज त्रिकोणाचा अँगल आहे, त्यामुळे तो 60. दुसरा मेजर अँगल बीएसी जसा आहे तसाच ठेवला. मेजर अँगल बीएक्यू शोधून काढूया. मेजर अँगल बीएक्यू म्हणजे बीएसी प्लस सीएक्यू, आणि सीएक्यू परत 60च होता, त्यामुळे हा अँगल पण बीएसी अधिक 60, वरचा अँगल पण बीएसी अधिक 60. मेजर अँगल पीएसी इज इक्वल टू मेजर अँगल बीएक्यू. हे सगळं जे आहे हे तुम्ही प्रूफ सुरू व्हायच्या आधी लिहायचं इथे. त्याला आपण स्टार म्हटलं, आणि मग दुसरं स्टेटमेंटचं कारण आपण काय दिलंय? स्टार. काय? अँगल पीएसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीएक्यू बाय स्टार. दोन बाजू आहेत आणि इन्क्लुडेड अँगल आहे, त्यामुळे बाय एसएस ट्रायंगल पीएसी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बीएक्यू, आणि म्हणून पीसी कॉन्ग्रुएंट टू बीक्यू. हा, इथे सीएससीटी corresponding sides of congruent triangle. चला पुढची गोष्ट. आता तुम्हाला पीबी1, हा पीबी1 आणि दुसरा जो होता त्याला आपण नाव देणार आहे पीबी2. नाव द्यायचं राहिलं आपल्याला.
दुसरा जो सिद्ध केला होता इथे हा, त्याचं नाव काय देऊया, PB2, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम 1 आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम 2. ठीक आहे. तर मला परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम 1 म्हणजे काय ते आपण एकदा जस्ट रिवाइज करूया. जर कोणताही बिंदू हा रेषाखंडाच्या लंबदुभाजक असेल तर तो रेषाखंडाच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टंट असतो, PB1. PB2, जर एखादा पॉइंट P हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असेल तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर वर असतोच. दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. आता याच्यामुळे काय मिळणार आहे ते बघा. बघा आता मी एक ट्रायंगल काढतो. त्याला नाव देऊया ABC. AB हे सेगमेंट आहे, त्यामुळे त्याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढता येईल. त्याचं नाव आहे U. AC हे सेगमेंट आहे, त्याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढता येईल. हे इक्वल आहे, हे इक्वल, त्याचं नाव आहे V. बघा आता, लेट UB perpendicular bisector of AB. Let VB perpendicular bisector of AC. माईक कोणी चालू केला? ठीक आहे. आता हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर AB आणि AC चे असल्यामुळे ते एकमेकांना आहेत. लेट दे इंटरसेक्ट इन पॉइंट P. लेट P be point of intersection of U and V. U आणि V या दोन लंबदुभाजकांचा छेदनबिंदू कोण आहे? तर P आहे. P. सानिका माधवला आत घेऊया, अक्षता कानडेला आत घेऊया, आणि रेडमी रिअलमी 7i कोण आहे त्याला राहून देत बाहेर, कदाचित गिरविड्या माणसाला. ओके. तर आता काय झालं, एका त्रिकोणात अक्षता माईक बंद कर. एका त्रिकोणाच्या दोन बाजूचे लंबदुभाजक काढले आणि त्याचा इंटरसेक्शनचा जो पॉइंट आहे त्याला मी P नाव दिलं. आता मला असं सिद्ध करायचंय, P हा जो पॉइंट आहे तो BC च्या लंबदुभाजकावर पण असणार. टू प्रूव्ह दॅट P lies on perpendicular bisector of B. म्हणजे होणार आहे काय, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले, लंबदुभाजक काढले, तर ते एकाच बिंदूतून जातात. सगळेजण एकाच बिंदूतून जातात. जर एका दोन पेक्षा जास्त रेषा या एका बिंदूतून जात असतील तर त्या रेषांना एक संपात असं म्हणतात. इंग्लिशमध्ये, मराठीत एक संपात. इंग्लिशमध्ये कंकरंट.
दोन रेषा एकमेकांच्या पण जर त्याच छेदनबिंदू मधून अजून एक लाईन गेली तर या तीन रेषा कशा आहेत असं म्हणतात? कंकरंट, एकसम. अजून एक लाईन त्याच छेदनबिंदू मधून गेली, चार रेषा कशा आहेत? कंकरंट. पाच रेषा कशा आहेत? तर ही खूप वेगळी गोष्ट आहे की एकाच बिंदूतून सगळे जातात. तर आपण आता ते सिद्ध करतोय की त्रिकोणाला जर तर त्या तीन बाजूंचे जर आपण लंबदुभाजक काढले तर ते एकाच बिंदूमधून जाणार. त्यातला जो आपण दोन बाजूंचे लंबदुभाजक काढून तो बिंदू मिळवला, कोणता आहे तो बिंदू? पी. आता आपल्याला असं सिद्ध करायचंय की हा जो पी बिंदू आहे तो बीसीच्या पण लंबदुभाजकावर आहे. P lies on perpendicular bisector of BC. हे सिद्ध करायचं. बघूया कसं काय लिहितात ते. हे वेगळं प्रूफ आहे, हे कॉन्ग्रुएन्सीचं प्रूफ नाहीये, साधं आहे, सरळ. लिहून दाखवा, किती जणांना दिसतंय बघूया. जे वापरायला, हे सिद्ध करण्यासाठी जे वापरायला लागणार आहे ते आजच तयार केलेलं आहे, आपण आजच सिद्ध केलेलं आहे.